आरक्षण जाहीर व्हायचेत, त्यामुळे विविध ठिकाणच्या विविध गोष्टी ठळकपणे समोर येत आहेत। राज्यभरातल्या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूयात। समाजामध्ये काही जुन्या रूढी परंपरा ज्या होत्या, ज्या परंपरेमध्ये विद्वांना शुभ कार्यक्रमामध्ये कधी येऊ दिलं जात नव्हतं, त्यांना हळदी कुंकवाला कधी कार्यक्रमाला बोलवलं जात नव्हतं। परंतु गडचिरोली जिल्हा हा आदिवासी व अतिदुर्गम जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा काही रूढी परंपरा अस्तित्वात होत्या, परंतु गडचिरोली जिल्ह्याचे जे नवनियुक्त जिल्हाधिकारी आहे अविशांत पंडा आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे CEO आहेत सुहास गाडे यांनी आज एक नवीन उपक्रम केलेला आहे। त्या नवीन उपक्रमामध्ये ज्या महिला एकल आहेत, ज्या महिला विधवा आहेत, ज्या समाजापासून तुटलेल्या महिला आहेत, त्या सर्व महिलांना एकत्रित करून आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला। यापूर्वी जिल्ह्यामध्ये एकल महिलांचा सर्वे करण्यात आला। त्या सर्वेमध्ये 25,732 महिला या एकल आढळून आल्या, विधवा आढळून आल्या। त्या महिलांना एकत्रित घेऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला। हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये शासनाच्या ज्या नवीन आणि विविध योजना आहेत त्या योजना देण्यात आल्या। म्हणजे आज गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागामध्ये असा पराक्रम किंवा उपक्रम घडणे म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि ज्या महिला होत्या, ज्या एकल महिला होत्या, त्यांच्यासाठी हे खूप मोठा आणि खूप मोठा दिवस आहे त्यांच्यासाठी। कारण की हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे काहीतरी हळदी कुंकू देणे म्हणजे ते नाही, पण आज ज्या सवलती त्यांना मिळालेल्या आहेत, या शासनाच्या सवलती त्यांच्या जीवन जगण्यासाठी फार महत्त्वाच्या आहे। आणि या सवलतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आता एक हास्य आलेले आहे। याकरिता त्यांनी जिल्हाधिकारी, शासन आणि CEO जे आहेत त्यांचे आभार मानलेले आहेत। NDTV मराठीकरिता मनीष लक्ष्मण, गडचिरोली। एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहर, या सोलापूर शहराला आता काँग्रेस मुक्त करण्यात भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरले असंच म्हणावं लागेल। कारण काँग्रेसच्या फक्त 2 जागा ज्या आहेत ते या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या आहेत त्या जिंकून आलेल्या आहेत आणि एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या 87 जागा ज्या आहेत त्या भाजपनं जिंकलेल्या। हे जरी चित्र असलं तरी सुशील कुमार शिंदे असेल, प्रणिती शिंदे असतील, खासदार यांना हा मोठा धक्काच म्हणावा लागेल। आणि या धक्क्याचं जरी चित्र असलं तरी सोलापुरातील ही पोस्टर जे आहे ते चर्चेचं आता विधान ठरलेलं आहे। जयकुमार गोरेजी यांचं जे ट्रिगर आहे ते नेमकं कुणाला आहे की राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की हे ट्रिगर जे आहे हे आमदार सुभाष देशमुखांना असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। तर त्याचबरोबर हे ट्रिगर जे आहे ते सुशील कुमार शिंदेंना आहे की खासदार प्रणिती शिंदेंना आहे ही देखील शक्यता नाकारता येत नाही। मी काही वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना याच बाबतीत बोललो, त्यानंतर त्यांनी असं सांगितलं हे जे जयकुमार गोरेजींचं जे ट्रिगर आहे हे ट्रिगर जे आहे ते सुशील कुमार शिंदे यांना आहे असं त्यांनी सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर। सोमवारपासून पुढचे 3 दिवस मुंबईकरांनी पाणी जपून वापरणे खूप गरजेचे आहे, कारण की 20 तारीखपासून ते 22 तारखेपर्यंत मुंबईतला पाणी पुरवठा जो आहे तो कमी दाबानं होणार आहे। MMRDAच्या मेट्रो 7A लाईनीसाठी अप्पर मैतरणातून मोठ्या व्यासाची जी पाईपलाईन आहे तिचं वळवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे 20 तारीख ते 22 तारखेपर्यंत हे काम चालणार आहे। या अंतर्गत मुंबई शहरातील महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणचा पाणी पुरवठा जो आहे तो कमी दाबाने होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। यामध्ये दादर, माहीम, जोगेश्वरी, तिकडे भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग, काही प्रमाणात घाटकोपर, सांताक्रूज, वांद्रे हा संपूर्ण जो महत्त्वाचा परिसर आपण म्हटलं जातं त्या ठिकाणी पाणी जो आहे तो कमी दाबाने येणार आहे। आपण बघतोय की यामुळे मुंबईकरांनी पाणी जे वापरतोय तो जपून वापरावे पुढचे 3 दिवस। महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि मुंबईत भाजपचा तर ठाण्यात शिवसेनेचा महापौर बसणार हे आता निश्चित झालं आहे। अनेकांची महापौर बनण्याची इच्छाही पूर्ण झाली आहे, तर काहींचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे। तर आता निवडून आलेल्या नगरसेवकांकडून आपल्याला विकास कामांच्या मोठ्या अपेक्षा आहेत, पण आपल्या मनात प्रश्न असेल की या नगरसेवकांना किती पगार मिळतो? तर नगरसेवकांना पगार नाही तर मानधन मिळतं। देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या नगरसेवकाला दरमहा 25,000 रुपये मानधन मिळतं। ब आणि क श्रेणीतील महापालिकांमध्ये ही रक्कम 10,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असते। याशिवाय महापालिकेच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना वेगळा भत्ता देखील मिळतो। पालिकेच्या सर्वसाधारण किंवा वेगवेगळ्या समितींच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना 400 ते 500 रुपये स्वतंत्र बैठक भत्ता मिळतो। त्याचबरोबर नगरसेवकांना मोफत बस प्रवास, टेलिफोन भत्ता आणि कुटुंबासाठी वैद्यकीय विमा यासारखे सोयी सुविधा देखील मिळतात।
2017 पूर्वी हे मानधन केवळ 10,000 रुपये होते, जे आता वाढून 25,000 करण्यात आले आहे. प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील रस्ते, गटारे, पथदिवे आणि सार्वजनिक उद्यानांच्या कामासाठी वर्षाला सुमारे 1 ते 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मुंबईसारख्या श्रीमंत महापालिकेमध्ये देखील हे तरतूद कधी कधी अधिक असू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस आणि वंचित हे चमत्कार घडवतील अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. काँग्रेसचे 24 नगरसेवक मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आले, तर वंचितला साधी एकही जागा निवडून आणता आली नाही. त्यामुळे हा राजकीय प्रयोग मुंबईच्या जमिनीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या काही निवडणुकांपासून वंचित फॅक्टरचा गाजावाजा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सपाटून मार खावा लागलाय. 2019 आणि 2024 दोन्ही वेळेच्या निवडणुकांमध्ये वंचित फॅक्टर काँग्रेस आणि ठाकरेंसाठी डोकदुखी ठरला होता. यावेळी मात्र काही गोष्टी ठळकपणे दिसल्या. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय दिसला नाही. काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला होता, मात्र ऐनवेळी वंचित सोबत आघाडीचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांची निराशा झाली. त्यामुळे वंचित आणि काँग्रेसची युती ही फक्त नावापुरतीच होती असं बोललं जातंय. मात्र या मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर वंचित आणि काँग्रेसच्या युतीला पूर्णविराम मिळतो का, हे बघणं महत्त्वाचं ठरेल. महानगरपालिका निवडणुकीत फारशा चर्चेत किंवा प्रचारात नसलेल्या काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रभरात 330हून अधिक उमेदवार निवडून आलेत. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पक्षाचे सुमारे 330हून अधिक नगरसेवक संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेत. विशेष म्हणजे राज्यातील 5 महत्त्वाच्या शहरांमध्ये काँग्रेस आपले महापौर बसवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये लातूर, चंद्रपूर, भिवंडी, परभणी आणि कोल्हापूर या महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. लातूर महानगरपालिकेत 70 जागांपैकी काँग्रेसला 43 जागांवर विजय मिळवता आला आहे. इथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसने 30 जागांवर विजय झालेला आहे. इथे अन्य पक्षाचे 4 नगरसेवक आपल्याबरोबर येतील असा विश्वास काँग्रेसला आहे. परभणी महापालिकेतील 65 जागांपैकी काँग्रेसला 12 तर उद्धव ठाकरे गटाला 25 जागा मिळाल्या आहेत. इथे बहुमतासाठी 33 हा आकडा आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक 34 जागा मिळाल्या आहेत. इथे बहुमताचा 41 आकडा गाठण्यासाठी 8 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यावर राज्यात काँग्रेसचे किती महापौर होतात हे पाहावं लागेल. नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर जिंकलेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला. आता आगामी कुंभमेळ्याच्या कामांना वेग येईल अशी शक्यता आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेतील 122 जागांसाठी तब्बल 735 उमेदवार रिंगणात होते. त्यात महिलांची संख्या 295 एवढी होती. महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आरक्षणाचा कोटा पूर्ण करण्यासाठी महिलांना उमेदवारी दिली होती. महानगरपालिकेत महिला आरक्षणानुसार 61 महिला निवडून येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात कोट्यापेक्षा 6 महिला जास्त निवडून आल्या आहेत. 67 महिला नगरसेवकांनी विजय मिळवला आणि महानगरपालिकेच्या राजकारणात महिलांचा टक्का वाढला आहे. यात सर्वाधिक भाजपच्या 40, शिंदे गट 12 महिला निवडून आल्या आहेत. शिवसेनेच्या 9 जणी निवडून आल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 तर मनसेची 1 महिला नगरसेवका महानगरपालिकेत निवडून आली आहे. महिलांचा टक्का वाढल्याने नाशिक महानगरपालिकेमध्ये कारभार अधिक चांगला चालेल अशी अपेक्षा आता वर्तवली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की पवारसह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एक वेगळाच मुद्दा समोर आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 12% मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारत संपूर्ण राजकीय प्रक्रियेलाच आरसा दाखवण्याचे काम केले आहे. नाशिकमध्ये 7,71,000 मतदारांपैकी तब्बल 91,000 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारत सध्याच्या व्यवस्थेवर अविश्वास दाखविला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 735 उमेदवारांपैकी तब्बल 211 उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याने अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांबाबत मतदारांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे. कोणताही उमेदवार पसंत नसल्यास मतदारांना नोटा हा पर्याय देण्यात आला आहे. यावेळी नाशिकमध्ये या पर्यायाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे दिसून येत आहे. नोटाचा पर्याय वापरणाऱ्या मतदारांचे प्रमाण एकूण मतदारांच्या 11.80% एवढे लक्षणीय आहे. शहरातील 31 प्रभागांपैकी प्रभाग 25 मध्ये सर्वाधिक नोटाचा वापर झाला आहे. या ठिकाणी अ, ब, क आणि ड असे 4 जागांवर तब्बल 4,721 मतदारांनी नोटाला मतदान दिले आहे.
प्रभाग क्रमांक 14D मध्ये 15 उमेदवार होते, मात्र यापैकी 9 उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत। नाशिकच्या सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या नोटांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वापराबद्दल गांभीर्याने विचार करण्याची नक्कीच वेळ आलेली आहे। महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गोट्यामध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण प्रभाग क्रमांक 32 मधून विजयी झालेल्या उज्ज्वला ढोरे आणि पराभूत उमेदवार अतुल शितोळे यांच्यातील वाद आता आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचलाय। सोशल मीडियावरती एक व्हायरल होतोय, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयी उमेदवार उज्ज्वला ढोरे या मतदारांना मला एक मत द्या आणि उरलेली मते ही कमळाला द्या असं आवाहन मतदारांना करताना दिसत आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पॅनल प्रमुख असलेले अतुल शितोळे यांनी उज्ज्वला ढोरे यांनी केलेल्या या आवाहनामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या प्रभागामध्ये प्रभावाला सामोरे जावं लागत असल्याचं म्हटलंय। त्यांनी जर असं आवाहन केलं नसतं तर कदाचित मी विजय सुद्धा झालो असतो असंही सुद्धा ते म्हणतायत। त्यामुळे या प्रभागामध्ये उज्ज्वला ढोरे यांच्यामुळे क्रॉस वोटिंग झाली आणि त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बसलाय। आता या संपूर्ण प्रकरणी अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं स्पष्ट बहुमत मिळवलं असून पुण्यात दिवसेंदिवस भाजपची ताकद वाढते। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी जिल्हाध्यक्षांना भाजपात प्रवेश केल्यानं पुण्याच्या इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं टेन्शन वाढलंय। तब्बल 19 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत राहिलेल्या प्रदीप गारटकर यांनी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला। प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं गेले अनेक वर्ष काम पाहत होते। मात्र इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे नेते प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांनी स्थानिक आघाडी करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठी टक्कर दिली होती। 2004 साली प्रदीप गारटकर यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती, मात्र यात गारटकर यांचा पराभव झाला होता। मात्र असं असलं तरी गारटकर यांनी या निवडणुकीत 75,000 इतकं मताधिक्य मिळवलं होतं। त्यानंतर 2006 साली प्रदीप गारटकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले आणि ते पुण्याचे जिल्हाध्यक्षही झाले। इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रदीप गारटकर हे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरले होते। मात्र अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्या ताकदीपुढे गारटकर यांचा काही निभाव लागला नाही। या सर्व घडामोडीनंतर आता गारटकर यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर। पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। मात्र आता या मतदान प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये बोगस मतदार आणि दुबार मतदानाचा प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा समोर आल्याचं बघायला मिळत आहे। आता एकीकडे याच घटनेला दुजोरा देणारी घटना म्हणजे बीडच्या गेवराई तालुक्यातील शिरोस भागातील ज्या महिला आहेत यांना पिंपरी चिंचवड येथे नेण्यात आलं आणि त्यांच्याकडून दुबार मतदान जे आहे ते करून घेण्यात आलं। याच प्रकार जो आहे 14 जानेवारी रोजी जे सायंकाळी बचत गटाच्या महिलांना एकत्रित करत त्यांना सांगितलं की तुम्हाला उद्या जेजुरीला दर्शनासाठी जायचं आहे आणि ट्रॅव्हल्सने त्यांना जेजुरीला दर्शनासाठी घेऊन जाण्यात आलं आणि त्या ठिकाणी 15 जानेवारी रोजी त्यांना पिंपरी चिंचवड येथे नेण्यात आलं आणि मतदान केंद्रावरती नेत त्यांना बोगस मतदान कार्ड जे आहेत त्यांच्या हातात देण्यात आले आणि या बोगस मतदान कार्डच्या द्वारे त्यांना मतदान करण्यासाठी दमदाटी देखील करण्यात आली आणि त्यांच्याकडून बोगस मतदान करून घेण्यात आलं आणि आता ह्या बोगस मतदानाचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे। या झालेल्या बोगस मतदानानंतर महिलांनी थेट बीड गाठल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आणि पोलीस अधीक्षकांना घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती दिली। या प्रकरणी जे आहे पोलीस अधीक्षक जे आहेत यांनी सर्व घटनेचा घटनाक्रम लक्षात घेत आता पोलीस अधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात आणि या निकाल प्रक्रियेतून काय समोर येतं हे देखील येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये भगवा मोठ्या संख्येने फडकताना आपल्याला दिसून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये 16 पैकी 13 जागा जी आहे ती शिवसेना शिंदे गटाने जिंकलेली आहे। तर ज्या पद्धतीने कळवामध्ये एक हाती सत्ता जितेंद्र आव्हाडांची होती, कुठेतरी याला आता मोठ्या प्रमाणात दबदबा आणि धक्का जे आहे ते शिवसेनाच्या माध्यमातून देताना दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात आव्हाडांचा जो बालेकिल्ला होता तो ढासळताना दिसून येत आहे। विशेषतः शिवसेनाचे 13 नगरसेवक जे आहे
ते या आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये जिंकून आलेले आहे। आणि मिलिंद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की गड हा कोणाचा नसतो, गड हा जनता ठरवते। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची डोकेदुखी पुन्हा एकदा कळवामध्ये वाढताना आपल्याला दिसून येत आहे। पुढे सोनू पाटील, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।